हेलो गाइज। सो लास्ट लेक्चर में हम लोगों ने देखा कि जो एलिमेंट है, अब एलिमेंट के बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी मिलना स्टार्ट हो गई। तो साइंटिस्ट लोगों ने क्या किया कि हर साइंटिस्ट ने उनके अनुसार क्लासिफिकेशन गिराना स्टार्ट किया एलिमेंट का। ओके, उसमें कुछ नाम हम लोगों ने लास्ट लेक्चर में देखे, उसमें से हम लोग पहला नाम उठाते हैं डॉबर्नियर ट्राइड्स। अभी गाइस डॉबर्नियर ट्राइड्स क्या है ये जानने से पहले हम लोग एक क्वेश्चन के बारे में देख लेते की का बो एलिमेंटला क्लासिफाय करावं लागते, काय एलिमेंटचे क्लासिफिकेशन तुम्ही आम्हाला करायला लावता, काय गरज काय त्याची आपण आता बघू। मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला हा कन्सेप्ट सांगतो, तुम्ही नीट ऐका। सपोज गाइस माझ्या सोसायटीमध्ये 900 लोक आहेत, 900 पीपल आर देअर, आणि माझा टास्क हा आहे की ह्या 900 लोक जे आहेत, या 900 लोकांमध्ये प्रत्येक माणूस जो आहे, प्रत्येक ह्युमन बीइंग जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढणं। आता इन्फॉर्मेशन कुठली काढणं की हा माणूस कुठले कपडे घालतो, हा माणूस कुठल्या देवाला मानतो, हा माणूस कुठली लँग्वेज बोलतो, हा माणूस कुठल्या देवाची पूजा करतो, अशा या बेसिक गोष्टी मला प्रत्येकाचा चेक करायच्या आहेत। आणि लोक किती आहेत आपल्याकडे? 900 लोक। ठीक आहे, आता मला या बेसिक इन्फॉर्मेशन काढायच्या आहेत। बघ कुठल्या देवाला मानतो, काय खातो, कसा दिसतो, कुठले कपडे घालतो, कुठली लँग्वेज वापरतो, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक माणसाच्या मला घ्यायच्या आहेत। आता लोक किती आहेत? टोटल 900। आता जर मी इंडिव्हिज्युअली प्रत्येक माणसाला ऑब्झर्व करणं स्टार्ट, कारण की आपल्याला नॉलेज तेव्हाच भेटणार जेव्हा आपण त्याला ऑब्झर्व करू। जसं सपोज मी एक दिवस मला अख्खा दिवस लागणार एका माणसाची इन्फॉर्मेशन काढायसाठी की बा तो काय खातो, कुठले कपडे घालतो, कुठल्या देवाला तो मानतो, कुठली लँग्वेज बोलतो, हे ऑब्झर्व करण्यासाठी मला एक दिवस जातो एका माणसामध्ये। मग बाळांनो, अगर मला तसं 900 माणसाची अगर स्टडी करायची झाली तर मला 900 दिवस लागतील। क्लिअर ना? मग आता 900 दिवस आपल्याला लागत आहेत 900 लोकांची स्टडी करायला। मग त्याच्यापेक्षा मी एक बेस्ट वे काय वापरतो, मी सगळ्यात पहिले हे जे लोक आहेत 900, ह्या लोकांमध्ये मला एक गोष्ट ऑब्झर्व होते की या 900 लोकांमध्ये जे 300 लोक आहेत हे आहेत हिंदू, 300 लोक आहेत मुस्लिम, आणि 300 लोक जे आहेत ते आहेत ख्रिश्चन। हे मला माहित पडलं। ओके, तर मी आता काय करतो गाइस, रिलिजन म्हणजे धर्माच्या बेसिसवर ह्या 900 लोकांना डिवाइड केलं। 300 300 300, बरोबर आहे। मी क्लासिफाय केलं कोणाच्या बेसिसवर? धर्माच्या बेसिसवर। मग मला कळलं की बा 300 हिंदू आहेत, 300 मुस्लिम आहेत आणि 300 ख्रिश्चन आहेत। माझा टास्क काय? धर्मांतर वगैरे जे काही गोष्टी आहेत त्याच्यात इंटरेस्टच नाही आपल्याला। आपला इंटरेस्ट काय की बा या लोकांचे इन्फॉर्मेशन काढणं। मग आता ते इन्फॉर्मेशन काढण्यासाठी इंडिव्हिज्युअली गेलं तर तुम्हाला 900 दिवस लागून राहिले। मग ते सोपी करण्यासाठी मी काय केलं की बा यांचे धर्म बघितले, बा 300 हिंदू होते, 300 मुस्लिम होते आणि 300 ख्रिश्चन होते। आता मी काय करतो बाळांनो, आता हे जे हिंदू लोक आहेत, हे 300 हिंदू लोक आहेत, त्यातला एक मी हिंदू माणूस उचलतो आणि त्याची स्टडी करतो की बा हिंदू माणूस कोणा देवाची पूजा करतो, काय खातो, जेवणामध्ये काय असते जनरली त्याच्या, तो कशा प्रकारचे कपडे घालतो, कुठली लँग्वेज वापरतो, हे सगळ्या गोष्टी। चल, मग आता या माणसाबद्दल इन्फॉर्मेशन भेटली, एक दिवस गेला। नेक्स्ट डेला मी काय करतो, एक मुस्लिम माणसासोबत भेटतो, मित्रच आहे सपोज माझा। मग मी त्या मुस्लिम माणसाला या काही गोष्टी विचारतो की बाबा तू कुठल्या देवाची पूजा करतो, काय जेवतो, कपडे कुठले घालतो, लँग्वेज कुठली वापरतो। चला, मला मुस्लिम माणसाची इन्फॉर्मेशन भेटली। आणि मी नेक्स्ट घेतो ख्रिश्चन माणूस। मी एका ख्रिश्चन माणसाकडे जातो आणि मग त्या ख्रिश्चन माणसाला मी जनरली विचारतो की बाबा तुमचा देव कुठला आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी भेटल्या। आता मला या तीन लोकांपासून मी इन्फॉर्मेशन भेटवली। आता गाईस बाकीचे, आता हे 300 पैकी मी एका माणसाची इन्फॉर्मेशन घेतली जो हिंदू होता। आता बाकीचे राहिलेले जे 299 आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेण्याची गरजच काय मला? कारण की एक अगर हिंदू सपोज या देवाला मानत असणार तर बाकीचे सगळे 299 सुद्धा हिंदू आहेत, ते सुद्धा याच देवाला मानत असणार। म्हणजे ज्या प्रॉपर्टी, मी आता थोडे हे शब्द टाकतोय, ज्या प्रॉपर्टी हिंदू माणसात आहेत एका माणसात, त्या जवळजवळ मिळत्या जुळत्या प्रॉपर्टी या 299 बद्दल असतील। मग मला एका माणसाची स्टडी जे मी केली तर इनफ आहे, कारण की या बाकीच्या लोकांची ऑलरेडी मला इन्फॉर्मेशन भेटून जाणार, कारण की ह्या लोकांची तेच प्रॉपर्टी असणार जे याची असणार। सेम फॉर मुस्लिम।
अगर एक मी मुस्लिम माणसाला भेटलो आणि त्याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन काढली तर राहिलेले 299 मुस्लिम लोकांच्या बद्दलही सेम गोष्टीच असतील ना. आणि तसंच ख्रिश्चन सोबत. म्हणजे आता मला फक्त किती दिवस स्पेंड करायला लागून राहिले, 3 दिवस, आणि आधी मी किती स्पेंड करत होतो, 900 दिवस. मग बघा, अगर मी या लोकांना क्लासिफाय केलं यांच्या कास्टच्या बेसिसवर, यांच्या रिजनच्या बेसिसवर, तर मला गोष्टी सोप्या झाल्या. आणि आधी मी जेव्हा क्लासिफाय नव्हतं केलं तर मला 900 दिवस स्पेंड करायला लागत होते इन्फॉर्मेशन त्यासाठी. एक्झॅक्टली गाईज, आपल्याला हे जे एलिमेंट आलेले आहेत, एवढे सगळे आता एलिमेंट आलेले आहेत आता आपल्याकडे, त्या सगळ्या एलिमेंटची इन्फॉर्मेशन, एक त्याची इन्फॉर्मेशन घेणं पॉसिबल नाही आहे, हे खूप डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी काय केलं आपण, या एलिमेंटचे पहिले क्लास पाडले, ग्रुप पाडले, जेणेकरून आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल घेणं सोपं पडेल किंवा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी पण सोपं असणार. अंडरस्टूड गाईज. मग आता मी काय करणार, मी जेवढे केवढे आपल्याकडे एलिमेंट आहेत, मी बेसिकली 2 क्लास पाडतो एक्झाम्पलसाठी. मी सपोज असं मानतो की माझ्याकडे जेवढे केवढे एलिमेंट आहेत त्यांच्या मी प्रॉपर्टी स्टडी करतो. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. आणि या प्रॉपर्टीच्या बेसिसवर मी एलिमेंटची क्लास पाडतो. ज्या ज्या एलिमेंटच्या सारख्या प्रॉपर्टी येतात त्यांना मी एका ग्रुपमध्ये टाकतो. ज्या ज्या एलिमेंटच्या अलग म्हणजे मिळत्या जुळत्या प्रॉपर्टीवाले एलिमेंट मी एका ग्रुपमध्ये टाकून देतो. मग काही झालं काय, डॉबर्नियर सायंटिस्ट 1817 मध्ये डॉबर्नियर सायंटिस्टनं एक गोष्ट लोकांना सजेस्ट केली. आता डॉबर्नियर सायंटिस्ट त्याच्यानुसार एलिमेंटचे क्लासिफिकेशन पाडतोय. आता आपण तेच बघणार आहे. हा तर मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देऊन दिलं की वाय शुड वी क्लासिफाय एलिमेंट अँड व्हॉट इज द नीड ऑफ क्लासिफिकेशन. सी गाइस, वन्स वी क्लासिफाय द एलिमेंट देन द स्टडी इज व्हेरी इझी. तुम्हाला त्या एलिमेंटचा अभ्यास करणं सोपं जाईल. त्या एलिमेंटपासून इन्फॉर्मेशन भेटणं तुम्हाला खूप सोपं जाणार अगर तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर. म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो आणि त्याचं मी एक मिळतं जोडतो तुम्हाला उदाहरण दिलं जेणेकरून तुम्हाला कळेल. ओके गाईज. मग आता आणखी एक एक्झाम्पल अगर द्यायचं झालं तर सपोज गाईज, माझ्याकडे काही एलिमेंट आहेत आणि मी त्या एलिमेंटचे असे क्लास पाडले. सपोज ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप. आता ए ग्रुपमध्ये सपोज काहीतरी एलिमेंट आहेत 5-6. आता मला असं कळलं की ह्या ज्या ए ग्रुपचे जे एलिमेंट आहेत ह्या सगळ्याच्या सगळे सेम प्रॉपर्टी शो करतात. हे मला सपोज कुठून तरी कळलं. तर आता मी काय करतो, एक एलिमेंट घेतो याच्यातला. आता अगर हा एलिमेंट मेटल असणार तर बाकीचे पण काय असतील, मेटल. मग बाकीच्यांबद्दल इन्फॉर्मेशन घेण्याची गरज आहे का, नाही. सपोज बी ग्रुपमध्ये काही 7-8 एलिमेंट आहेत. आता मी या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटची मला स्टडी करायची आहे. मी त्याच्यातला एक एलिमेंट उचलतो आणि मला माहित पडला हा नॉन मेटल आहे. मग अगर एलिमेंट नॉन मेटल आहे तर या ग्रुपमध्ये असणारे बाकीचे पण नॉन मेटलच असतील ना. ते तुम्हाला सेपरेट स्टडी करायची गरज नाही. म्हणून आपण काय करतो गाईज, ग्रुपिंग करतो, क्लासिफिकेशन करतो एलिमेंटची. मग असंच एक सायंटिस्ट आला 1817 मध्ये. जर्मन सायंटिस्ट होते, बाळांनो होते, ज्यांचं नाव आहे डॉबर्नियर. ज्यांनी हे सजेस्ट केलं की जे प्रॉपर्टी आहे ना एलिमेंटची, हे एलिमेंटची प्रॉपर्टी डिपेंड करते त्याच्या ॲटॉमिक मासवर. आता हालाकी हे डॉबर्नियर सायंटिस्टचं म्हणणं आहे. आपण फक्त डॉबर्नियर सायंटिस्ट जे काही सांगतायत ते फक्त ऐकतोय. सो गाईज, इन 1817 अ जर्मन सायंटिस्ट डॉबर्नियर सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटॉमिक मासवर अवलंबून असणार त्याची प्रॉपर्टी. ठीक आहे, काही लोकांनी मांडलं. सेकंड, मग त्या सायंटिस्टनी काय केलं, आता 3 एलिमेंटचे ग्रुप पाडले. आणि सपोज मी एक ग्रुप पाडतो याच्यात 3 एलिमेंट, दुसरा ग्रुप पाडतो याच्यात 3 एलिमेंट, दुसरा ग्रुप पाडतो याच्यात 3 एलिमेंट. आणि एका ग्रुपमध्ये जे 3 एलिमेंट असतील त्या तिन्ही एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतील. म्हणजे काय केलं त्या सायंटिस्टनी, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टी अँड कॉल्ड देम अ ट्रायड. म्हणजे बघा याचा अर्थ काय, डॉबर्नियर सायंटिस्टने काय केलं, ज्या ज्या 3 एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सेम येऊन राहिल्या त्या 3 एलिमेंटचे ग्रुप बांधले आणि त्या ग्रुपला त्यांनी नाव दिलं ट्रायड. त्या ग्रुपला नाव काय दिलं, ट्रायड. गाईज, ट्राय फॉर 3, ट्राय स्टँड फॉर 3, म्हणून त्या ग्रुपला आपण नाव देतो ट्रायड. मी परत हे लाईन वाचतो. ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्रायड. म्हणजे असे 3 एलिमेंटचे ग्रुप पाडले ज्या 3 एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतील आणि त्या ग्रुपलाच त्यांनी नाव दिलं ट्रायड. आपण ते बघू ते ग्रुप कुठले कुठले आहेत. ओके. सेकंड बघा गाईज, त्या सायंटिस्टनी काय केलं, आता त्या सायंटिस्टनी काय केलं, आता एका ग्रुपमध्ये 3 एलिमेंट आहेत, 3 एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत अकॉर्डिंग टू द डॉबर्नियर सायंटिस्ट. ठीक आहे, आपण मानलं. आता त्या ग्रुपमधले जे 3 एलिमेंट आहेत त्या 3 एलिमेंटला त्यांनी कसं अरेंज केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास.
म्हणजे सपोज आता इमॅजिन करा माझ्याकडे 3 एलिमेंट आहेत ज्यांचं नाव आहे ABC. आता या तिघांचेही केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत, तर मी त्याला एका ट्रायडमध्ये टाकून देईन, एका ग्रुपमध्ये टाकून देईन. आणि मी त्याला अरेंज कसं करणार? सपोज अगर याचं मास असलं 2, याचं असलं 1 आणि याचं असलं 3, तर मी सगळ्यात पहिले कमी मासवाला लिहिणार, नंतर त्याच्यापेक्षा जास्त मासवाला आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त मासवाला. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासनी त्या तिन्ही लोकांना त्यांनी त्या ट्रायडमध्ये अरेंज केलं. मग नेक्स्ट पॉईंट काय? इन ईच ट्रायड, प्रत्येक ट्रायडमध्ये ही अरेंज दिस एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके. आणि सेकंड गाईज त्यांनी एक गोष्ट खूप नोटीस केली, खूप कामाची ती गोष्ट होती. डॉबर्नियर ट्रायडचा तोच एक कामाचा पॉईंट आहे. पहिले त्यांनी केमिकल प्रॉपर्टीज सेम बनवून त्यांनी 3 एलिमेंटचा ग्रुप बनवला ज्याला ट्रायड म्हटलं. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक ट्रायडमध्ये ते एलिमेंट अरेंज कसे केले, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की आता एका ट्रायडमध्ये 3 लोक तर आहेत ज्या तिघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, पण कन्क्लुजन असं होतं त्याचं की जो मिडल एलिमेंट आहे त्या मिडल एलिमेंटचं अगर तुम्ही ॲटॉमिक मास बघितलं तर ते ॲटॉमिक मास एक्झॅक्टली पहिल्या आणि तिसऱ्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज होतं. आता हे ॲव्हरेज काय? सपोज बाळांनो माझ्याकडे 2 माणसं आहेत. एक ए नावाचा माणूस आहे ज्याचं वजन आहे 50 आणि बाळांनो एक बी नावाचा माणूस आहे ज्याचं वजन आहे 100. आता या दोघांचा वजनाचा ॲव्हरेज मी कसा काढत असतो? ॲव्हरेजलाच कोणी मीन म्हणते. काहीच नाही, मी याचं मास घेतो प्लस याचं मास घेतो आणि डिवायडेड बाय 2 करतो. 2 मासेस आहेत म्हणून डिवायडेड बाय 3 मासेस असते तर डिवायडेड बाय 3. तर आपण ॲव्हरेज कसा काढतो? ह्या दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय मी 2 केलं कारण की 2 टर्म आहेत. आता 50 आणि 100 किती होतात? 150 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार? 75. म्हणजे या दोघांच्या मासचा ॲव्हरेज काय? 75. तर डॉबर्नियरनं पण ही गोष्ट ऑब्झर्व केली की जो मिडल एलिमेंट आहे त्या मिडल एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास असणार ते ॲटॉमिक मास ह्या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेजच्या मिळतं जुळतं असणार, एक्झॅक्टली इक्वल असणार किंवा थोडंफार जवळपास असणार. म्हणून आपण नेक्स्ट पॉईंट काय म्हणतो? ही नोटीस दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट. ओके. हे डॉबर्नियर ट्रायडचं मेन इम्पॉर्टंट पॉईंट होता बाळांनो. ठीक आहे. मग आता त्यांनी ती गोष्ट सांगितली. आता त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्याला दाखवलंय की ते ट्रायड कुठले आहेत. सगळ्यात पहिले गाईज त्यांनी हे एलिमेंट उचलले, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या 3 लोक, ह्या पहिले त्यांनी हे 3 लोक स्टडी केले आणि या 3 लोकांचा त्यांनी ग्रुप बनवला ज्याला तुम्ही ट्रायड म्हणणार आणि मी त्याला फर्स्ट ट्रायड म्हणतो. तर डॉबर्नियर ट्रायडमधला जो फर्स्ट ट्रायड आहे बाळांनो तो लिथियम, सोडियम आणि पोटॅशियमचा आहे. चला आता ग्रुप तर बनवला. आता त्याच्यानंतर त्यांनी यांना अरेंज केलं इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आता लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा आहे 23 आणि पोटॅशियमचा 39.1. चला इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले. आता गाईज जो मिडल एलिमेंट आहे म्हणजे सोडियम आहे याचा ॲटॉमिक मास आहे 23. आता अगर तुम्ही 6.9 आणि 39.1 या दोघांचा ॲव्हरेज घेसाल म्हणजे 6.9 प्लस 39.1 अगर याचा तुम्ही ॲव्हरेज घेसाल म्हणजे डिवायडेड बाय 2 करसाल तर गाईज तुम्हाला जी व्हॅल्यू भेटणार ती एक्झॅक्टली 23 भेटणार किंवा 23च्या जवळपास भेटणार. मग चला डॉबर्नियरचं जे म्हणणं होतं ते या लोकांसाठी बिलकुल मॅच झालं. आणि लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ह्या तिघांच्याही केमिकल प्रॉपर्टीज मिळत्या जुळतात. तिघं पण मेटल आहेत. जसं लिथियम हा मेटल आहे, सोडियम पण बघा मेटल आहे, पोटॅशियम पण बघा मेटल आहे, आणखी पण भरपूर साऱ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. तर या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज जवळजवळ मिळत होत्या म्हणून आपण यांना एका ग्रुपमध्ये टाकलं, एका ट्रायडमध्ये टाकलं ज्याला आपण फर्स्ट ट्रायड म्हटलं. तर जनरली या तिघांना आपण म्हणतो अल्कली मेटल. नेक्स्ट त्यांनी ऑब्झर्व केलं कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम. गाईज हे 3 लोक त्याला नंतर स्टडी केले त्यांनी आणि या 3 लोकांबद्दलही सेम गोष्ट त्यांनी ऑब्झर्व केली. या तिघांच्याही केमिकल प्रॉपर्टी सेम त्याला दिसल्या आणि या तिघांनाही त्यांनी एका ग्रुपमध्ये टाकून दिलं आणि इन्क्रीजिंग ऑर्डरने त्यांना अरेंज केलं. आणि या तिघांबद्दल पण डॉबर्नियरचं म्हणणं खरं ठरलं. हा जो मधातला आहे स्ट्रॉन्शियम याचं जे ॲटॉमिक मास आहे बाळांनो 87.6. अगर तुम्ही कॅल्शियम आणि बॅरियमच्या ॲटॉमिक मासचा अगर ॲव्हरेज घेतला म्हणजे 40.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2 अगर तुम्ही करसाल तर जी व्हॅल्यू येणार ती एक्झॅक्टली याच्या मिळत्या जुळते येणार. म्हणून मला परत सांगतोय की जो तुमच्या ट्रेडमधला जो मिडल एलिमेंट आहे
त्याचा ॲटॉमिक मास या दोघांच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेजच्या मिळतं जुळतं येते, जवळपास किंवा एक्झॅक्टली सेम. ओके, मग सेकंड ट्रायड पण आला. आता कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बॅरियम या तिघांची केमिकल प्रॉपर्टीज आपण सेम म्हणू. सपोज अगर मी कॅल्शियमबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगितली तर तुम्ही काय म्हणसाल, बस स्ट्रॉन्शियम आणि बॅरियमबद्दल पण तीच गोष्ट असू शकते, तीच प्रॉपर्टी असू शकते, कारण की ते एकाच ट्रायडमध्ये आहेत. आणि थर्ड बाळांनो, त्याला आणखी 3 एलिमेंट भेटले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. ते म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे 3 लोक त्याला भेटले. या तिघांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. तिघही नॉन मेटल आहेत. तिघांचे केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. त्यांनी बनवून टाकला त्या ट्रायड, थर्ड ट्रायड. ॲटॉमिक मासेस इन्क्रीजिंग ऑर्डरनं अरेंज केले. क्लोरीनचा 35.5, याचा 79.9 आणि याचा 126.9. आणि त्यांनी परत एक गोष्ट नोटीस केली की जो ब्रोमीन आहे, या ब्रोमीनचं जे ॲटॉमिक मास आहे, या ब्रोमीनचा ॲटॉमिक मास एक्झॅक्टली या दोघांचा ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेजच्याच इक्वली होऊन राहिला, जवळपास. एक्झॅक्टली तर नाही येणार, पण जवळपास येते. मग थर्ड ट्रायड पण जनरेट झाला. आणि या तिघांच्याही प्रॉपर्टीज सेम आहेत. या तिघांना आपण हॅलोजन म्हणतो, या तिघांना आपण अल्कलाईन अर्थ मेटल म्हणतो, आणि या तिघांना आपण अल्कली मेटल म्हणतो. हां, आता अल्कली मेटल काय, अल्कलाईन मेटल काय, हे तुम्हाला पुढे शिकण्यात येणार 11वी-12वीमध्ये, डोंट वरी, किंवा तुम्ही लोअर क्लासमध्ये पण शिकले असणार. पण प्रॉब्लेम काय होता बाळांनो, मग आता डॉबर्नियननं 3 ट्रायड तर बनवले. मग आता 3 ट्रायडवर आपण हे तर सांगू शकतो की एलिमेंटचे क्लासिफिकेशन तर केले, पण गाईज राहिले जे एलिमेंट होते, आता आपण तर फक्त किती झाले, 9 एलिमेंट झाले. पण उरलेले बाकीचे जे एलिमेंट होते, जे नोन होते, त्या एलिमेंटला डॉबर्नियरला अशा पद्धतीनं क्लासिफाय करता नाही आलं. म्हणून आपण आता जे एलिमेंट शिकतो, ते एलिमेंट शिकताना आपण कधीच या भाषेत ते एलिमेंट शिकत नाही. का, कारण की डॉबर्नियरला फक्त हे 3 ट्रायड बनवता आले. हे 9 एलिमेंटला त्याला अशा प्रकारे क्लासिफाय करता आलं. पण उरलेले जे बाकीचे एलिमेंट आहेत बाळांनो, जे तेव्हाच्या काळात माहीत होते ना, आता सपोज आपल्याला माहीत आहेत, त्या सगळ्या एलिमेंटला आपण अशा वेळेनं क्लासिफाय करू शकत नाही. म्हणून आपण म्हटलं, बट द रेस्ट ऑफ द नोन एलिमेंट कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू डॉबर्नियर ट्रायड. तर हा डॉबर्नियर ट्रायड तर थोडा डिसएडव्हान्टेज होता. पण आपल्याला हिस्टॉरिकल नॉलेज पाहिजे, हिस्ट्रीमध्ये डॉबर्नियरचं काय म्हणणं होतं ते माहीत पाहिजे. त्यासाठी बाळांनो आपल्या सिलेबसमध्ये हा डॉबर्नियर ट्रायड दिलेला आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे एलिमेंटला क्लासिफाय करणे इम्पॉर्टंट काय, खूप इम्पॉर्टंट आहे. क्लासिफाय केल्यावर तुम्हाला काय काय गोष्टीचं नॉलेज भेटते, मी ते हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन हे एक्झाम्पल देऊन सांगितलं. सेकंड, मग क्लासिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. मग एक सायंटिस्ट त्यांच्यानुसार एलिमेंटला क्लासिफाय करायला लागला. पहिला सायंटिस्ट आपण बघितला डॉबर्नियर, आणि त्यांनी कशा बेसिसवर क्लासिफाय केलं हे आपण बघितलं. आता त्याच्यानंतर आपण काही दुसऱ्या सायंटिस्टचं दुसरं क्लासिफिकेशन बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो आय होप की तुम्हाला हे सगळं कळलं असणार. कुठला काही डाऊट असला तर नक्कीच कमेंट करून किंवा व्हॉट्सअपवर मला विचारा गाईज. ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर नसणार, प्लीज नोट इट डाऊन. कमेंट केल्यापेक्षा मला व्हॉट्सअप केलेलं बेटर आहे. तुमचा कुठला पण डाऊट असला तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुमचा डाऊट क्लिअर करून घ्या गाईज. ओके गाईज, पण आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असणार. थँक्यू सो मच.